नमस्कार. आज माझ्याबरोबर एक अशी उद्योगिनी आहे की जी एका वेळेस 3-4 व्यवसाय करते आहे, अनेक जबाबदाऱ्या पेलते आहे आणि एवढं करून देखील काहीतरी आणखी नवीन मिळवण्याची, काहीतरी नवीन शोधण्याची प्रचंड मोठी उर्मी त्यांच्यामध्ये आहे. माझ्याबरोबर आहेत सिद्धी पाडगावकर. नमस्कार सर. नमस्कार. एक प्रकारे व्यवसायाची सिद्धी लाभली आहे तुम्हाला असं म्हणू शकतो का? आणि व्यवसायातला पाडगावकर देखील आहेत, म्हणजे कवितेतले एक पाडगावकर जे होते ते जबरदस्त फेमस झाले आणि त्यांना कवितेची सिद्धी होती आणि या पाडगावकरांना व्यवसायाची सिद्धी आहे असं म्हणूया का? हो, म्हणू शकता. हम्म. कारण जन्मल्यापासूनच हा बिझनेस करायचं असं डोक्यात होतं, कारण ते ब्लड होतं, कारण वडिलांचा व्यवसाय होता गोळ्यात. सो नॅचरली ते ब्लड कुठेतरी म्हणजे वर डोकं काढत होतं. सो त्याप्रमाणे ती जिज्ञासा म्हणा किंवा ते त्या रूपाने सिद्धी मला प्राप्त झाली. म्हणजे ना, एका वेळेस त्या जवळपास 4 व्यवसाय करतायत. म्हणजे आणि हे सगळे जे व्यवसाय आहेत ना, अतिशय पॅशनेटली करतायत. म्हणजे काहीतरी करायचंय म्हणून नाही करत, काहीतरी वेळ जात नाहीये म्हणून नाही करत. तर हा जो व्यवसाय आहे ना, खूप डेडिकेशननी, खूप पॅशनेटली, खूप लोकांना सुद्धा या माध्यमातून काहीतरी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून करतायत. त्यांचं ना एकतर जवळपास 322 डीलर्सचं त्यांचं नेटवर्क आहे. ओके मॅडम, इथे ना 4 लोकांची टीम सांभाळताना आम्हाला त्रास होतो आणि काय करावं एक्झॅक्टली कधी कधी सुचत नाही. 322 लोकांचं नेटवर्क सांभाळताना काय चॅलेंजेस असतात? ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की त्यांना रोजगार मिळवून देणं. कारण प्रत्येक स्त्री ही नोकरी करू शकत नाही, कारण त्यांचे चॅलेंजेस असतात. सगळ्या स्त्रिया आहेत, ऑल स्त्रिया आहेत, त्या पूर्ण करू शकत नाही. मुळात लोकांना 8-8 तास 9-9 तास जॉब करणं पॉसिबल नसतं, काहीतरी त्यांचे होम चॅलेंजेस असतात. तर माझा व्यवसाय हा असा आहे की ज्यात त्यांनी जर जॉईन केलं तर त्यांना दिवसाचे 2 किंवा 3 तास दिले तरी हा बिझनेस चांगल्या प्रकारे चालू शकतो. सो हे माझ्या डोक्यात होतं की जी स्त्री एवढा फुल वेळ 8 तास 9 तास आणि हल्ली तर 12-12 तास पण कंपन्यांमध्ये नोकरी करणारे घेतात. सो जर हा प्रॉब्लेम झाला तर त्यासाठी काहीतरी आपण करावं म्हणून जे आपण चालू केलं ते हे होतं की 2 किंवा 3 तास तुम्ही दिवसाचे द्या आणि तुम्हाला हा बिझनेस हा मिळू शकतो. सो त्या अंडर एम्प्लॉयमेंट आमच्याकडे एज अ डीलर म्हणून काम करतो. हा जो त्यांचा एक्ट्रा हा जो व्यवसाय आहे त्याचं जे स्पेलिंग आहे EKTRA, बरोबर? आणि हे थाई नाव आहे. EKTRA एक्ट्रा. आणि याचं जे थाई नाव आहे हे एक्ट्रा होतं आणि त्याचा अर्थ असतो की सगळ्यांबरोबर एकत्र जायचं. राईट. आणि हे जर EKTRA हे मराठीत जर केलं तर ते एकत्र होतं. करेक्ट. हे तुमच्या लक्षात आलंय का कधी? हो, आलंय. तर हे जे एक्ट्रा आहे ना, हे त्यांनी मेलामाइनचे अनेक सारे, आता तुम्ही साईड फ्रेम मध्ये तुम्हाला दिसत असतील, मेलामाइनचे आपल्या किचन मध्ये जे लागणारे किचनवेअर आहेत हे सगळे ते या माध्यमातून तयार करतात. गुजरातमध्ये आनंदला ही प्रचंड मोठी ह्यूज अशी फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीचे सुद्धा दृश्य आता साईड फ्रेम मध्ये तुम्हाला दिसत असतील. मॅडम, ह्या व्यवसायामध्ये तुम्ही कसे काय आलात? सो 2012 पर्यंत मी होममेकर होते. त्याच्या आधी मी क्रॉम्प्टन मध्ये इंटरनॅशनल डिव्हिजनला 4 वर्ष नोकरी केलेली आहे. तिथे काय करायचे? तिथे माझा रोल होता की इंटरनॅशनल क्लायंट बरोबर डील करणं. सो हा रोल मी केला आणि त्याच्यानंतर जेव्हा मला कळलं की मला बेबी वगैरे झाली, मग मी बराच मोठा ब्रेक घेतला. ऑलमोस्ट मुलगी 10वीत जाईपर्यंत तो ब्रेक घेतला. आणि मग माझ्या लक्षात आलं की ती खूप बिझी होणार पुढच्या तिच्या एज्युकेशन मध्ये आणि मग मी काय करू घरी राहून. तर म्हणून मग मी असा विचार केला की ह्या व्यवसायात पडावं आणि एक आगळं वेगळं काहीतरी करावं अशी इच्छा होती. सो हा प्रॉडक्ट नॅचरली मला कोणीतरी गिफ्ट केला होता. सो तो प्रॉडक्ट त्याचं बरंच सर्च वगैरे करून मला त्यांचं जे डायरेक्ट मार्केटिंग वाले होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला
त्यातलं इंडियातली जी अपर्णा बोरकर म्हणून आहे ती मला कॉन्टॅक्ट मध्ये आली आणि मग आम्ही हा 2012 पासनं हा प्रॉडक्ट इंडियात लॉन्च झाला असं तुम्ही म्हणू शकता. कारण हा डायरेक्ट सेलिंग प्रॉडक्ट आहे. बरोबर. इथे कुठे शॉपिंग नाही आहे, इथे कुठच्याही इन्स्टामार्ट, स्विगी आपलं जे काही जो आहे प्लॅटफॉर्म्स त्याच्यावर हा प्रॉडक्ट नाही. म्हणजे 1 to 1 मध्ये 1 to 1 मध्ये डायरेक्ट सेल. बरोबर आहे. हा, यू कॅन डू एक्झिबिशन्स. हा. एक्झिबिशन्स तुम्ही पाहिजे तर करू शकता. Okay. जे इनिशियली लोकांपर्यंत अवेअरनेस आणण्यासाठी मी पण स्वतः एक्झिबिशन्स केलेले आहेत. पण काय काय प्रोडक्ट आहे, काय रेंज आहे याच्यामध्ये? सो जो एक्ट्रा हा जो प्रॉडक्ट जो मी फर्स्ट इनिशियली इंट्रोड्यूस केला त्यावेळेस इथे स्टोरेज आणि टेबलवेअर म्हणजे डिनर सेट्स म्हणा, स्टोरेज म्हटलं तर कंटेनर्स. सो 550 ml पासनं 5 किलो एवढे कंटेनर्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. ओके. सो त्यानंतर वेगवेगळ्या तऱ्हेचे डिनर सेट आहेत. आता डिनर सेट म्हटलं तर काही 12 पीसेसचे आहे, काही 60. न्यूक्लिअर फॅमिलीसाठी आम्ही 12 ते 16 पीसेसचे करतो. त्याच्या पुढे जर जॉईंट फॅमिली असेल तर 32, 40, 54. सो मॅक्झिमम जो लास्ट डिनर सेट आहे तो मिनिमम 12 पीस, मॅक्झिमम 56 पीस असं आहे. हे जे ह्या व्यवसायासाठी हे डायरेक्ट मार्केटिंग आहे. म्हणजे सपोज हा पेन जर असेल माझा तर हा पेन तुम्हाला कुठेही बाजारात मिळणार नाही. पण मी जे काही डीलर नेटवर्क अपॉइंट करेल तेच नेटवर्क हा पेन डायरेक्टली त्यांच्या कस्टमरला विकेल. अशा प्रकारचं हे नेटवर्क आहे. आणि अशा नेटवर्कमध्ये तुम्ही जवळपास 322 महिलांना तुम्ही अपॉइंट केलं, त्यांना रोजगार दिला. काय साधारणपणे एका महिलेची या माध्यमातून काय कमाई असते दिवसाला किंवा महिन्याला? इन्व्हेस्टमेंट त्यांची जी असते ती इन्व्हेस्टमेंट फारशी त्यांना करावी लागत नाही. बरोबर. तर जो माझा मूळ हेतू आहे, कारण तुम्ही ऑर्डर्स घ्या लोकांकडनं, तुमच्याकडे फ्लायर आणि सगळं पोहोचवलं जातं. तुम्ही प्रॉडक्ट घ्या, त्यांना दाखवा, ऑर्डर घ्या आणि मग जेव्हा डिलिव्हरी आम्ही तुम्हाला करू तेव्हा तुमचं पेमेंट असतं. त्यामुळे कस्टमरला म्हणा किंवा डीलर्सला म्हणा की डायरेक्ट पेमेंट नाही करायचं आहे. कळलं का? की तुम्हाला फक्त आफ्टर डिलिव्हरी पेमेंट करायचं. म्हणजे महिलांना याच्यामध्ये फारशी इन्व्हेस्टमेंट नाही. ऍट द सेम टाइम देअर रोल इज टू जस्ट टेक ऑर्डर. तुमच्यापर्यंत ऑर्डर पोहोचवायच्या, तुमच्या आम्ही कंपनीपर्यंत पोहोचवणार आणि मग तुमच्या डिलिव्हरी नेटवर्क ते डायरेक्टली कस्टमर. म्हणजे ओव्हरऑल 8 दिवसात तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट घरी मिळतो. अच्छा. आणि साधारणपणे काय अडचण येत होती तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे अशा प्रकारचं नेटवर्क तयार करत होतात, अशा प्रकारे तुम्ही डीलर्स तयार करत होतात? आता मी काही नेटवर्किंग क्लब मध्ये आहे. त्या नेटवर्किंग क्लब मध्ये लोकांना आणणं किती त्रासदायक असतं हे तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती आहे. पण एवढं मोठं एवढं जबरदस्त नेटवर्क तुम्ही उभं केलेलं आहे. हॅट्स ऑफ टू यू. मला सांगा काय काय अंगामध्ये गुण असले पाहिजे अशा प्रकारचं नेटवर्क उभं करण्यासाठी? मला जो मेजर प्रॉब्लेम आला ना सर, तो कोविडच्या नंतर आला. कारण कोविड नंतर सगळ्या सोसायटीनी एंट्री बंद केल्या फॉर सेल्स पर्सन. सो आमचं डायरेक्ट मार्केटिंग असल्यामुळे ती जी एम्प्लॉयड डीलर असते ती घरोघरी जाऊन तिला जर सेल करायचा असेल तर तो पॉसिबल नाही, तो बंद झाला. आता माध्यम राहिलं फक्त एक्झिबिशन. सो एक्झिबिशनला क्राऊड पुल करणं किंवा त्यांना मदत करणं की एक्झिबिशनला एवढी लोक मी पाठवते, मग हे असं करून ते नेटवर्किंग कसं तयार झालं. सो त्याला खूप कष्ट लागले, त्याला खूप मेहनत लागली आणि ही आजची मेहनत नाहीये. पहिली 7-8 वर्ष मेहनत केल्यावर आज कुठेतरी मी म्हणू शकते की मी एक बिझनेस करते. राईट. मॅडमचं हे जे नेटवर्क आहे ना, डीलरचं नेटवर्क आहे ना, हे फक्त मुंबई ठाण्यापुरतं मर्यादित नाहीये. हे जे डीलर नेटवर्क आहे हे ऑल ओव्हर इंडिया आहे. मगाशी त्या मला सांगत होत्या की नॉर्थ मध्ये याला आम्हाला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स नॉर्थ मध्ये जे आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत किंवा डीलर्स आहेत ते लोक ऑन एन एव्हरेज बोल्स म्हणा किंवा इतर जे प्रोडक्ट्स आहेत त्याचा खूप स्टोरेज पेक्षा त्यांच्यासाठी, कारण ते लोक नूडल्स वगैरे खाणारे आहेत नॉर्थ ईस्ट वाले. सो त्यामुळे तिथे बोल्स वगैरे जे प्रकार आहेत त्यांच्यासाठी आलेले बोल्स आम्ही लॉन्च केले की
पटापट शितायमधनं बुकिंग होतं. सो मुंबईकरांना मिळेल की नाही हे पण क्वेश्चन मार्क असतो. क्या बात आहे. म्हणजे कसं नेटवर्क तयार होतं बघा, म्हणजे बिझनेस कसा डेव्हलप होतो बघा. म्हणजे आता त्यांचे जे प्रोडक्ट आहेत हे आपण वरण भात भाजी पोळी खाणारी माणसं आहोत. आपण बऱ्याचदा ते सगळ्या गोष्टी वापरत नाही. पण जर का तुम्ही नूडल्स खाता आहात, तुम्ही ते थाई फूड खाता आहात, तुम्ही ते त्या पद्धतीचं जेवण जेवता, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लागतातच. हे कसं काय सुचत गेलं? सो सुचण्यापेक्षा सर काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे स्टील मधनं नितीन बोरसे सरांना मेलामाइन मध्ये आणण्यामध्ये जो चॅलेंज आहे तो पिरियड आहे दॅट इज व्हेरी क्रुशियल. कारण पारंपरिक स्टील मध्ये जेवणारा माणूस मेलामाइन का घेईल, आणि ते घेईल पण लोकांना ते ऍक्च्युली त्याची क्वालिटी बाजूला ठेवली तर तुम्ही म्हणाल की एवढा महाग मी का घेऊ. बरोबर, महाग असतं थोडं, कारण प्रीमियम असतं, कारण त्याचं नावच फाईन डायनिंग प्रोडक्ट्स आहे. आणि तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जाता, फाईन डायनिंग म्हटलं की नॉर्मल जर वडापाव 20 रुपयाचा असेल तर तिथे तो 200-300 रुपयाचा असतो. फाईन डायनिंगचा मतलबच हा आहे. सो त्यामुळे तुम्ही जेव्हा फाईन डायनिंग म्हणता तर फाईन डायनिंगचे प्रॉडक्टचे रेट पण ते असतात. त्यामुळे नितीन बोरसे सरांना मी स्टील मधनं मेलामाइन मध्ये कन्वर्ट करणं हा खूप पिरियड जातो आणि हे क्रुशियल असतं. कारण लोक आपलं परंपरा नाही सोडत. सो आपलं म्हणजे माझं एक आयुष्याचं एक वाक्य आहे, ड्रीम बिग. म्हणजे मेलामाइन मध्ये जेवलं म्हणजे ड्रीम बिग नाहीये, पण तुम्ही ते बाय करायला तुमची कॅपॅसिटी किंवा अफोर्डनेस तुम्ही दाखवला तरच तुम्ही कुठच्याही बाबतीत ड्रीम बिग करू शकता. काय साधारणपणे कॉस्टिंग असेल? सो इंडियात तो प्रॉडक्ट आल्यावर थोडा 3.5 पासून आहे. म्हणजे नॉर्मल जो 12 पीसेसचा आहे तो 3,500 रुपयाला. आणि जो मॅक्झिमम जो 56 वाला आहे तो 20, 21, 22 हजाराला आहे. सो जेव्हा इंडियात लॉन्च झाला तर तुम्ही मला सांगा स्टील कम्पेअर करणार तर तुमची एक ताट आहे त्याची प्राइस आणि याची प्राइस 1100 रुपयाला ही एक प्लेट पडते. बरोबर, ओके. सो त्या पद्धतीने जर विचार केला तर तुम्हाला ते कन्वर्ट करणं इज अ बिग चॅलेंज. साधारणपणे काय हे जे काही 322 महिलांचं तुम्ही नेटवर्क उभं केलेलं आहे, या 322 महिलांच्या नेटवर्क मधून साधारणपणे किती बिझनेस तुम्ही वर्षभरामध्ये करता? सो ओव्हरऑल कंपनीचं श्रीथायचा जर विचार केला तर ऑन एन एव्हरेज 75 to 100 करोडची कंपनी आहे श्रीथाय सुपरलार्ज. त्याचं मॅनेजमेंट पूर्ण थाय मध्ये आहे. आणि ओव्हरऑल बिझनेस त्यांचा म्हणजे आपला कंपनीचा तेवढा होतो. त्याच्यात टक्केवारी आहे. सो सगळ्याच गोष्टी काही आपण सांगू शकत नाही, पण त्याच्यात बऱ्यापैकी वाटा असतो. राईट, म्हणजे बऱ्यापैकी मोठं नेटवर्क आणि त्या नेटवर्क मधून मोठ्या प्रमाणात बिझनेस जनरेट होतो आहे. काही असे एक्सपिरियन्सेस आहेत का, काही असे अनुभव आहेत का की एखादी महिला होती, तिला काहीतरी रोजगार पाहिजे होता, तुमच्या माध्यमातून त्यांना चांगल्या प्रकारचा रोजगार मिळाला आणि मग त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं जीवनमान उंचावलं, त्यांचं लाईफस्टाईल चांगली झाली, त्यांच्या मुलांचं शिक्षण चांगलं झालं, असे काही एक्सपिरियन्सेस आले? खूप आहेत. काही महिलांनी तर आपले ड्रीम पण पुरे केले आहेत. खूप महिला आहेत की ज्या एज झालाय, ओके, समजा त्या 50 क्रॉस आहे आणि आता त्यांना कंटाळा आलाय घरी बसायचा किंवा अशा सुद्धा महिला माझ्याकडे एम्प्लॉई म्हणून आहेत. सो त्या महिलांना सुद्धा त्यांची कमाई होते घर बसल्या. कारण ह्याच्यात कसं आहे ना, तुम्हाला फोन करायचा आहे आणि प्रॉडक्टचे फोटो पाठवायचे. आता फक्त प्रॉब्लेम कुठे येतो, तुम्ही जर नवीन कस्टमर आहात तर थोडासा प्रॉब्लेम येतो, कारण जोपर्यंत तुम्ही त्याला टच करत नाही तोपर्यंत त्याची क्वालिटी तुम्हाला कळत नाही. सो इथे कसं आहे की जर तुम्हाला ऑलरेडी प्रॉडक्ट माहिती आहे तर तुम्हाला मला एक फोन करायचा आहे, सर हा नवीन प्रॉडक्ट आलाय जरा बघा, आणि तुम्हाला फोन मधनं आता काम होऊ शकतं. कारण सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. रोज कन्सिस्टन्सी हा मेजर जो मी फॉलो करते. तुम्ही कितीही कंटाळलात तरी रोज माझी एक ऍडव्हर्टाईज सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान असते सोशल मीडियावर, ऑल प्लॅटफॉर्म्स, फेसबुक म्हणा, इन्स्टा म्हणा, व्हॉट्सअप माझे ग्रुप्स आहेत वेगवेगळे, आपल्या सॅटर्डे क्लबचे पण वेगवेगळे ग्रुप्स आहेत. सो त्या ह्याच्यात आहे ना, माझी 8:30ला
अक्षरशः अर्धे लोक कंटाळे पण असतील, पण मी माझी कन्सिस्टन्सी सोडली नाही आणि ऑन अन ॲव्हरेज म्हणजे दिवसाला प्रत्येक महिलांनी निदान 10,000 तरी कमवावे. हो बापरे. असा ध्येय असतो आणि माझं यावर्षीचं टार्गेट तेच आहे की माझ्या प्रत्येक महिलेने 10,000 तरी दिवसाला कमवावे. ओके, व्हेरी गुड. म्हणजे स्वप्न बघावीत ना तर ती मोठी बघावीत, प्रचंड मोठी बघावीत आणि ती जर का पूर्ण करण्यासाठी काय वाटेल ते तुम्हाला. आणि त्या म्हणाल तर एकदम बरोबर आहे की कन्सिस्टन्सी इज की. कुठल्याही व्यवसायामध्ये, कुठल्याही रिलेशनशिपमध्ये, जीवनामध्ये कन्सिस्टन्सी सगळ्यात मोठा आहे. आता वास्तविक हा व्यवसाय त्यांचा खूप जबरदस्त चाललेला आहे, पण हे चालू असताना काहीतरी नाविन्याचा ध्यास सातत्याने त्यांना असतो आणि त्याच्यातनं त्यांनी आता एअरलॉक नावाचा एक आणखी व्यवसायात पदार्पण केलेलं आहे. हे एअरलॉक काय आहे? सो काय होतं, माझे जे हे प्रॉडक्ट्स आहेत ते टेबलवेअर आणि स्टोरेज ह्यापर्यंत सीमित होते. बरोबर. सो त्याच्या व्यतिरिक्त जर एक माझ्याकडे नवीन लग्न झालेली गृहिणी आली, त्यांचा संसार तर नवीन असतो, तर तिला काही कमी पडू नये माझ्या याच्यात आला, मग हे इथून सोडा, हे इथून शोधा, हे न होण्यासाठी काहीतरी नवीन करावं म्हणून. तर एअरलॉक ही 2.5 वर्षापूर्वी स्थापित झालेली कंपनी आहे, नवीन कंपनी आहे. त्याचा रिसर्च केला आणि त्याच्याबरोबर आम्हाला जाणवलं की त्यांनी बरेचसे प्रॉडक्ट केले आहे. सो ज्यामुळे मी जर तुमच्याकडे गेले आणि तुम्ही मला सांगितलं माझं किचन पूर्ण भरून पाहिजे, तर ते मी तुम्हाला देऊ शकते. सो त्याच्यात अगेन द किचन प्रॉडक्ट ओनली, पण फक्त त्याच्यात व्हरायटी आहे. म्हणजे सुरीपासनं चॉपर म्हणा किंवा वेगवेगळ्या तऱ्हेचे युटेन्सिल्स म्हणा, जे तुम्ही कुकवेअर म्हणून यूज करू शकता, ते पण आहे. म्हणजे एक किचन मी तुम्हाला आज तुम्ही बाहेर कुठे न जाता तयार करून देऊ, सेट करून देऊ शकतो. मला एक कळत नाही, तुम्ही हे सगळं याच्यातनं चांगले पैसे कमवता तुम्ही. ओके, छान पैसे कमवतात. मिस्टर पण जबरदस्त पैसे कमवतात, म्हणजे चांगलं आहे त्यांचं, म्हणजे सगळं एकदम सेटल कारभार आहे. मग तरीही आणखी काहीतरी नवीन करणं का बरं? म्हणजे त्या आता हा जो बिझनेस आहे, एक्ट्राचा जो बिझनेस आहे तो करतायत, एअरलॉकचा बिझनेस करतायत आणि हे सगळं करत असताना स्वतःचं क्लाउड किचन पण चालवतात. आणि ते क्लाउड किचन का चालू केलं त्याच्या पाठीमागची स्टोरी पण जबरदस्त आहे, थोडक्यात सांगा. सो माझ्या वडिलांचं गोव्याला मडगाव येथे स्टेशन, रेल्वे स्टेशनच्या समोर हॉटेल होतं, थालीसाठी खूप फेमस होतं. सो जेव्हा 92 मध्ये ते बंद करायची, म्हणजे ड्यू टू त्यांची एज आली, तर त्यांनी मला ही ऑफर दिली होती, कारण मी तेव्हा कॉलेज लाईफ जगत होते. सो तेव्हा मला त्यांनी ऑफर दिली की तू हे सांभाळशील का पुढे. आणि मी त्या एज मध्ये असताना बिझनेसची इंटेन्सिटी, कदाचित त्यावेळी माझ्या आयुष्यात सॅटर्डे क्लब नव्हता आला, म्हणून ती इंटेन्सिटी मला कळली नाही. आणि त्याने काय झालं की मी त्यांना नाही म्हटलं, तर कधी कधी आहे ना ते सल मला डोक्यात होतं, माझ्या चालू होतं, अरे मी तो आज घ्यायला पाहिजे होता. आणि इट वॉज अ खूप मोठं दालन असलेलं, 6 ते 7 दालनं होती आमची, मोठी मोठी हॉटेल्सची. एका वेळी जवळजवळ एका दालनात 50 ते 60 लोक आरामात बसू शकत होते. एवढं मोठं एक एक दालन, अशी दालनं होती. आणि माझी आई पूर्ण स्वयंपाकघर म्हणजे किचन सांभाळायची आणि वर्कर्स तर होते नो डाऊट, पण ऍट द सेम टाइम वडील सगळं मार्केटिंग आणि बाहेरचं सांभाळायचे. त्यामुळे ते सल मला होतं की मी त्यांना नाही म्हटलं, आणि आज जर मी तेच चालवलं असतं तर आज मी अजून कुठे गेली असती, हा विचार मनात होता. पण म्हटलं हॉटेल म्हटलं की अडकणं आलं, आणि मी थोडी म्हणजे जरा मजा मस्ती मला आवडते करायला. सो त्यामुळे मी म्हटलं अडकून नाही राहायचंय, पण मला त्यांचं स्वप्न पुरे करायचंय. त्यामुळे वडिलांसाठी मी हे क्लाउड किचन चालू केलं, जिथे फक्त गोवन ऑथेंटिक, पारंपरिक, ट्रेडिशनल जे आमच्या तिथे हॉटेलमध्ये अवेलेबल असायची. लोकांनी म्हणजे आमच्याकडे क्रिकेटर्स आर्लेम मध्ये तेव्हा क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या, रवी शास्त्री पासनं आपले सुनील गावस्कर, ह्या सगळ्यांना आम्ही जेवण पुरवलंय. फिल्म मधले मराठी नाटकं व्हायची तिथे, गोमंतक विद्यानिकेतन म्हणून एक ऑडिटोरियम एकच होता गोव्यात, तर त्या ऑडिटोरियम मध्ये जी नाटकं व्हायची ते रात्री जेवायला आमच्याकडे यायचे. सो हे सगळं मी बघितलेलं आहे, त्यामुळे ती सल होती आणि म्हणून हे मी बोरिवली इथे चालू केलं. ऑथेंटिक गोवन फूड एका
गोवन थाळीमध्ये 12 पदार्थ असतात आणि जे असे म्हणजे बऱ्याचदा गोवांच्या नावाखाली आपल्याला काहीही खायला घालतात, पण त्या स्वतः गोव्याच्या आहेत. त्यांनी गोव्याचं फूड खाऊन खाऊन त्या मोठ्या झालेल्या आहेत. त्या स्वतः खवय्या आहेत आणि ह्या सगळ्याची जी कॉम्बिनेशन आहे ना, त्याच्यामुळे त्यांचं जे किचन ट्रीट्स हे इथे जे आम्ही लावून ठेवलेलं आहे, हे किचन ट्रीट्स त्यांनी असं पॅशन मधून तयार केलेलं आहे की वडिलांना आपण नाकारलं हॉटेल सांभाळण्यासाठी आणि आता काहीतरी करून दाखवायचं, त्या दृष्टिकोनातून हे किचन ट्रीट्स त्यांनी सुरू केलेलं आहे. ही थाळी तुम्ही तुमच्या घरी डायरेक्टली ऑर्डर करू शकता येस. आणि हे सगळं जे जेवण येतं हे त्यांच्या ज्या काही मेलामिन्सचं त्यांचं जे ऍक्ट्राच्या कंटेनर्स मध्ये हे सगळ्या गोष्टी येतात. काय काय असतं याच्यामध्ये पदार्थ? सो मुळात म्हणजे भात, गोवा म्हणजे भात आला, राईट. भात, फिश करी, कॅन बी प्रॉन्स करी और एनी करी. त्याच्यानंतर त्याच्यात सुक आपण म्हणतो, बरोबर. कोलंबी सुक किंवा मराठी कोलंबीला गोव्यात सुंगटा म्हणतात, तर सुंगट्याचं सुक. त्याच्यानंतर त्याच्यात येतं फिश फ्राय. त्याच्यानंतर त्याच्यात येतं कॅरमेल कस्टर्ड किंवा मनगड म्हणून एक स्वीट डिश आहे, ती येते. एक भाजी येते. त्याच्यानंतर त्याच्यात येतं तिखलं, म्हणजे मराठीत म्हणजे मालवणी पद्धतीत तिखलं म्हणतात, तसं एक येतं. सो अशा तऱ्हेने क्रॅब मसाला येतो आणि तिसऱ्याचं सुक आहे. हो हो, माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि असंही गोवन फूडचा आम्ही प्रचंड दिवाना आहे. एकदा डेफिनेटली मॅडमकडनं ऑर्डर करणार आहे. बरं, आता याला आपण म्हणजे हे ऑर्डर कसं करतात? सो माझं फॉर आउटर पीपल माझा ग्रुप्स आहेत, डेटाबेस आहे. मी आहे माउथ टू माउथ पब्लिसिटी करते. मी कुठेही त्याचं जास्त हे नाही करत, कारण माझी कॅपॅसिटी कमी आहे सध्या तरी. कारण मला ते मोठं म्हणजे इट्स अ पॅशन. सो मला मी जे करते ना ते जीव ओतून त्याच्यात करते. मी स्वतः तिथे उभं राहून ते करते, त्यामुळे मला त्याच्यात जीव ओतायचा आहे. त्यामुळे मोठ्या हॉटेलचा शेफ तुमच्याकडे आहे यासाठी? हो, राईट. सो ते मी मोठ्या म्हणजे ते जरी असले ना शेफ आणि 2 हेल्पर आहेत, तरी पण मी तिथे उभी असते ते करताना. कारण ते सुंगटाचं हुमण, ज्याला कोलंबीची आमटी आपण मराठीत म्हणतो, ते मला त्याच पद्धतीने झालं पाहिजे. तुम्ही त्याच्यात आठवलंय का कधी भेंडी घातलेलं? नाही. मग ही गोवन स्पेशल. हो, तुम्ही ते खाऊन बघा. किंवा त्याच्यात शेवगाच्या शेंगा घालतात किंवा मुळा घालतात. सो ही जी पारंपरिक पद्धत आहे, तर ती जपायची असेल तर मला तिथे उभं राहणं गरजेचं आहे. करेक्ट आहे. सो त्यामुळे मी ते जीव ओतून करते. त्याच्यातनं मला पैसा कमवायचा नाही, पण ते फाईन डायनिंग भरपूर मिळतोय. ओके. तर ते आहे. सो त्यामुळे मला ते लिमिटेड ठेवायचं आहे. त्याचा म्हणजे मोठा गाजावाजा मला नाही करायचा आहे, कारण मला ते माझं पॅशन आणि माझ्या वडिलांची इच्छा खूप प्रेमाने जपायची. सो तिथे हा बिझनेस दृष्टीने तो अजिबात मी बघत नाही. पण मॅडमचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि जर का तुम्हाला खरंच ऑथेंटिक गोवन फूड ऑर्डर करायचं असेल ना, तर डेफिनेटली या क्रमांकावर संपर्क साधा. मॅडमशी फक्त गोवन फूड या विषयावर बोला, तुमचे 15-20 मिनिटं खूप छान जातील, गॅरंटी देऊन सांगतो. आता हे सगळं केल्यानंतर परत आणखी मसाल्याची फॅक्टरी काढायचं काय करणार? फॅक्टरी नाहीये सर, एक स्मॉल मशीन जे 5 किलोचं आहे ते मी घेतलेलं आहे घरात. आणि मी फूडी आहे, ते तर तुम्हाला बघून कळतच असेल. सो मी फूडी असल्यामुळे मला माझ्या आईने केलेलं जेवण आणि माझ्या सासूने केलेलं हे दोन्ही प्रिय आहे. आणि त्यामुळे आई म्हणजे माझी सासू आणि माई म्हणजे माझी आई, असं उलट आहे. त्यामुळे आईचा मसाला, आईचा सारस्वत मसाला, तो सारस्वत मसाला तुम्ही उसळ, मिसळ किंवा मसाला ग्रेव्हीज मध्ये, व्हेज मध्ये, नॉनव्हेज मध्ये घालू शकता. सो तो आईचा मसाला जो सारस्वत पद्धतीने केलेला जातो. आणि शाकुती हा गोव्याचा मसाला, तुम्हाला माहिती आहे की पोर्तुगीज वर्ड आहे शाकुती म्हणजे. सो तो जो मसाला आहे तो माझ्या आई जेव्हा हॉटेलमध्ये तिची रेसिपी वापरायची, तर तो मसाला ती तिथे वापरायची आणि त्याला इतका त्या थालीला डिमांड असायचा, मटण थाली. सो तो मसाला, ह्या दोघांकडनं मी ती रेसिपी घेतलेली आहे आणि त्याचं प्रॉपर मार्केटिंग करून आज मी तो विकते आहे. जर ज्यांना एव्हरीडे माझ्याकडनं ऑर्डर करणं पॉसिबल नाही, त्यांनी तो मसाला टाकला तरी सेम टेस्ट तुम्हाला करेल. करेक्ट. अगदी म्हणजे अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्या करतात. हे सगळं करत असताना सॅटर्डे क्लब नावाची संस्था आहे, मराठी उद्योजकांसाठी काम करते. तिच्या त्या
विभाग प्रमुख आहेत आणि जवळपास 400-450 सदस्य त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत आहेत. मॅडम, तुमच्या मते थोडेसे 4-5 प्रश्न मी अगदी 20-20 सेकंदात उत्तर द्यायचे. हा. तुमच्या मते बिझनेस म्हणजे काय? बिझनेस म्हणजे नेटवर्क. हं. बिझनेस तो रक्तात असला पाहिजे. करावा म्हणून बिझनेस करू नये. जो बिझनेस करतो तो आत्मीयतेने करावा, त्याचं फळ हे नक्की मिळेल. तुमच्या मते बिझनेसमध्ये इनोव्हेशनला किती महत्व आहे? 100% महत्व आहे. कारण जितकं तुम्ही इनोव्हेशन लोकांना द्याल, जो दिखता है वो बिकता है. त्यामुळे इनोव्हेशन जेवढं तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये आणणार तितका तुमचा बिझनेस वाढेल. तुम्ही रोज 8:30ला एक पोस्ट करता, हं. ते मार्केटिंग आहे. हो. बिझनेस मध्ये मार्केटिंग किती सिरियसली करायला पाहिजे आणि लोक करतात का? नाही करत. तिथेच लोक मार खातात. कारण मार्केटिंग नुसतं करून होत नाही, त्याची कन्सिस्टन्सी पण पाहिजे. एक दिवस केलं आणि 8 दिवस नाही केलं तर अशाने नाही होत. हे लोकांना त्याचं महत्व अजून कळलेलं नाही. तो ते आपण आणणं गरजेचं आहे. तरी तुम्हाला कितीही काही लोकांना वाटत असेल रोज सकाळी हिचे 8:30ला पोस्ट येतात असे पण म्हणणारे लोक आहेत, पण मी माझी कन्सिस्टन्सी नाही सोडत. त्यामुळे जाहिरात ही केलीच पाहिजे. जो दिखता है वोही बिकता है. बघा, मॅडम सांगतात जाहिरात केलीच पाहिजे. आमचं जाहिरातींचा बिझनेस आहे. तुम्हाला जर काही गरज असेल तर डेफिनेटली आमच्याशी संपर्क साधा. तुम्ही आता कन्सिस्टन्सी बद्दल बोलताय. हाऊ इम्पॉर्टंट कन्सिस्टन्सी इज इन बिझनेस? 100% मी त्याला महत्व देते. कारण कन्सिस्टन्सी असली ना तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल, पण ती कन्सिस्टन्सी बघून ट्रस्ट वाढतो आणि तो ट्रस्ट वाढला की ऑटोमॅटिक बिझनेस होतो आणि बॉन्डिंग वाढतं. कारण तुम्ही माझी रोज पोस्ट बघताय म्हणजे दिवसात एकदा तुम्ही माझी आठवण करताय, माझी पोस्ट बघताय. आता तर कधीतरी तुम्हाला असं वाटेल हा बघूया तर काय ही रोज टाकते, मग आता काय आपण केलं ना बॉन्डिंग. नेटवर्कचं बिझनेस मधलं महत्व काय? खूप इम्पॉर्टंट महत्व आहे. तुमची विजिबिलिटी, तुमची कन्सिस्टन्सी आणि तुमचं नेटवर्किंग. म्हणजे माझा ध्येय आहे की मी रोज 2 1-to-1 करते, कितीही बिझी असू दे, आयदर ऑफलाईन किंवा ऑनलाईन. सो हे नेटवर्किंगच आहे ना. कारण ही जे डेटाबेस आपल्याला मिळतोय तो त्या नेटवर्क मधनच मिळतोय. सो त्या नेटवर्क मध्ये फक्त मीटिंग टू मीटिंग अटेंड करून बाहेर गेलात आणि संपलं असं होत नाही. कारण मीटिंग टू मीटिंग बिझनेस होईलच असा नसतो. त्यामुळे नेटवर्किंग त्याच्यानंतरचा नेक्स्ट मीटिंग येईपर्यंत 15 दिवसात तुम्ही केलेलं नेटवर्किंग इज युअर बिझनेस. सिद्धी पाडगावकरांचं टार्गेट काय? टार्गेट काय? माझा हा किचन ट्रीट्सचा बिझनेस आहे. हा माझं स्वतःच आहे. बाकीचं जे करते आहे ते मला पार्टनरशिप मध्ये आहे, डिस्ट्रीब्युशन मार्केटिंग मध्ये. हा जो माझा किचन ट्रीट्सचा बिझनेस आहे तो माझा बिझनेस मी एलिट मेंबर म्हणून ओळखली जावी ती या किचन ट्रीट्स मध्ये. सो हा माझा ध्येय आहे. दॅट इज माय टार्गेट. तर या होत्या सिद्धी पाडगावकर. एका वेळेस अनेक व्यवसाय करतायत, अनेक जबाबदाऱ्या सांभाळतायत, अनेक लोकांना रोजगार देतायत, अनेक लोकांशी संपर्कात असतात, नवनवीन इनोव्हेशन्स करतायत आणि एवढं सगळं करून देखील चेहऱ्यावर मात्र तेच हास्य असतं, तोच निखळपणा असतो. त्या कबूल करतात मी फूडी आहे, मला मजा करायला खूप आवडतं. मॅडम, कायम मजा करत राहा. आज आमच्याशी आलात, बोललात आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्ही ही संधी दिल्याबद्दल तुमचे पण आभार. आणि एवढ्या मनापासून तुम्ही हा इंटरव्ह्यू घेतलात. माझे अक्षरशः पिक पॉइंट तुम्ही चूज करून क्वेश्चन विचारले त्याबद्दल पण धन्यवाद. तर मंडळी, या होत्या सिद्धी पाडगावकर. आज नितीन मोर्चे शो मध्ये त्या आल्या होत्या. हा एपिसोड आपल्याला कसा वाटला डेफिनेटली सांगा. तोपर्यंत आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.